महाराष्ट्रामध्ये हिंदी चित्रपटाला लोकप्रियता का भेटते असा प्रश्न कधी तुम्हाला पडला नाही का? बहुतांश लोकांना हा प्रश्न पडत असतो। आपण अशा काही प्रश्नांवर आजचा व्हिडिओ बनवणार आहोत, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। महाराष्ट्रामध्ये हिंदी चित्रपट आला त्याला सर्वात जास्त लोकप्रियता भेटत असतात, त्याचे प्रेक्षक सुद्धा त्याचे उत्सुकतेने पाहत असतात। त्यामागे काय आहे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। महाराष्ट्रात हिंदी चित्रपटाला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळण्यामागचे काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघूयात। आपण काही मुद्दे बघणार आहोत, ते म्हणजे मुंबई हिंदी चित्रपटसृष्टीचे केंद्र आहे। मुंबई ही बॉलिवूडची राजधानी असल्यामुळे महाराष्ट्रात जो काही हिंदी मूव्ही येत असतो त्याला सर्वात जास्त लोकप्रियता भेटत असते, त्याचे चाहते सुद्धा मोठ्या प्रमाणात असतात। येथेच अनेक मोठे कलाकार, निर्माता, दिग्दर्शक, स्टुडिओ आणि प्रोडक्शन हाऊसेस आहेत। मुंबईमध्ये कोरेगावमध्ये सर्वात जास्त प्रोडक्शन हाऊसेस सुद्धा आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात हिंदी चित्रपटाला सर्वप्रथम प्रसिद्धी आणि प्रमोशन देखील होतात। आपले मराठी क्रिएटर्स सुद्धा हिंदी पिक्चरचे प्रमोशन करत असतात। बहुतांश लोक हिंदी चित्रपट सर्वात जास्त बघत असतात। भाषेची सहज समज म्हणजेच महाराष्ट्रात बहुतांश लोकांना हिंदी चांगली समजते आणि अनेक घरांमध्ये ती बोललीही जाते। महाराष्ट्रामध्ये राहून सुद्धा हिंदी चित्रपट सर्वात जास्त चालत असतात। बहुतांश घरांमध्ये हिंदी बोलली जात असल्यामुळे त्याला सर्वात जास्त प्रेक्षक भेटत असतात। शाळा, माध्यम आणि चित्रपट यामुळे हिंदीची उपस्थिती ठाम आहे, त्यामुळे महाराष्ट्रात हिंदी चित्रपट सहजपणे चालत असतात। राष्ट्रीय ओळख आणि प्रेक्षक वर्ग असल्यामुळे हिंदी चित्रपटाला राष्ट्रीय स्तरावर मोठा प्रभाव आहे। महाराष्ट्रातील लोकांनी हळूहळू त्या ओघात रस घेतला आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या लोकांना मराठीपेक्षा जास्त हिंदी चित्रपटात उत्सुकता लागलेली असते। प्रेक्षकांना अभिरुचीवरही याचा परिणाम झाला आहे। प्रेक्षकांमध्ये मराठी सोडून हिंदी प्रेक्षक तयार झाले आहे। महाराष्ट्रात सुद्धा चित्रपटसृष्टीमध्ये मराठीपेक्षा हिंदी चित्रपटाला सर्वात जास्त प्रतिसाद भेटत असतो। ग्लॅमर, स्टार्स आणि मनोरंजनाची शैली हिंदी चित्रपटात दिसून येत असते। हिंदी चित्रपटांमध्ये मोठे स्टार्स, भव्य सेट्स आणि गाणी, डान्स यामुळे आकर्षण निर्माण होत असते। लोकांना वेळ घालवण्यासाठी आणि मनोरंजनासाठी हिंदी चित्रपट आकर्षक वाटतात, त्यामुळे महाराष्ट्रातली जनता, महाराष्ट्रातले लोक सर्वात जास्त हिंदी चित्रपट बघत असतात। टीव्ही आणि सोशल मीडियाचा प्रभाव बघून हिंदी चित्रपटांचे ट्रेलर, गाणी आणि जाहिराती सतत टीव्ही व सोशल मीडियावर दिसतात, त्यामुळे लोकांचं लक्ष आपोआप हिंदी सिनेमांकडे वळत जातं। त्यामुळे मराठी चित्रपटांची मर्यादित प्रसिद्धी अनेकदा थांबत असते। अनेक मराठी चित्रपट चांगले असले तरी त्यांना पुरेशी जाहिरात, बजेट आणि स्क्रीन मिळत नाही, त्यामुळे प्रेक्षक हिंदीकडे झुकतात। महाराष्ट्रात हिंदी चित्रपटाला लोकप्रियता मिळते कारण ती भूमीच त्यांच्या निर्मात्यांची आहे। लोकांना हिंदी भाषा समजते आणि मनोरंजनाचाही दर्जाही प्रेक्षकांना भावतो। आता त्यामागे महत्त्वाचे मुद्दे तरी आहे काय, त्या चित्रपटात असलेले मुद्दे आपण बघूयात। महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये काही सामान्य व प्रभावी मुद्दे असतात, जेणेकरून प्रेक्षक आकर्षित होतात। हे मुद्दे समाज, भावना, संघर्ष आणि मनोरंजन यांचा संगम असतात। आपण बघूयात कुटुंब आणि नातेसंबंध, आई वडील, भाऊ बहीण, नवरा बायको यांच्यातही नात्यांवर आधारित कथा असते। हिंदी चित्रपटांमध्ये भावनिक संबंध, बलिदान, आपुलकी यावर आधारित कथानक हिंदी चित्रपटात आपल्याला दिसून येत असते। त्याचबरोबर प्रेमकथा सर्वात जास्त हिंदी चित्रपटात दिसून येत असते। तरुणाईला आकर्षित करणाऱ्या रोमॅन्टिक कथा ही हिंदी चित्रपटात असते। अडथळे, संघर्ष आणि भावनिक नात्यांनी भरलेली कथा देखील हिंदी चित्रपटात आपल्याला दिसून येत असते। सामाजिक समस्या व परिवर्तन म्हणजेच जातीवाद, महिला सक्तीकरण, गरिबी, शिक्षण, भ्रष्टाचार यावर भाष्य करणारे अनेक चित्रपट हिंदीमध्येच असतात। लोकांना वास्तविकता दाखवणारे, विचार करायला भाग पाडणारे असे काही चित्रपट हिंदीमध्येच होत असतात, आपण ते देखील बघतो। हिरो, विलन, संघर्ष आणि ॲक्शन अशा काही चित्रपटांना चांगलाच प्रतिसाद मिळत असतो। चांगल्याचा वाईटवर विजय होणे, ॲक्शन सीन, बदला घेणे, पोलीस गुन्हेगारीवर आधारित कथा हिंदी चित्रपटामध्ये सर्वात जास्त बघायला हा मोठ्या प्रमाणात मास अपील आहे। त्यामुळे हिंदी चित्रपट सर्वात जास्त हिट होण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्राची लोकप्रियता हिंदी चित्रपटाला सर्वात जास्त डोक्यावर घेत असते। देशभक्ती आणि सैनिकांची कथा म्हणजे देशप्रेमी सैनिकांचे बलिदान, राष्ट्रासाठी योगदान दाखवणारे चित्रपट देखील महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतामध्ये संपूर्ण उठून येत असतात। लोकांमध्ये गौरवाची भावना निर्माण करणारे असे काही भरपूर चित्रपट आहे। स्वप्न आणि यश म्हणजे स्ट्रगल टू सक्सेस, सामान्य माणसाच्या संघर्षातून यशाकडे जाण्याचे प्रवास देखील हिंदी चित्रपटात सर्वात जास्त बघायला मिळतात। प्रेरणादायक कथा ज्या प्रेक्षकांना स्वतःशी जोडतात म्हणजेच MS धोनी असे काही चित्रपट आहे ते की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चालतात।
हिंदी चित्रपटाला महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त फायदा होत असतो। कॉमेडी आणि मनोरंजन देखील त्यामध्ये तेवढंच असतं। हसवणारे आणि रिलॅक्स करणारे अतिशय चांगले क्षण त्या पिक्चरमध्ये असतात। त्याचबरोबर हिंदी चित्रपट विविध प्रकारच्या मुद्द्यावर आधारित असतात। भावनात्मक, सामाजिक, मनोरंजन आणि प्रेरणादायक हे काही मुद्दे महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना मनाला भिडतात। म्हणूनच या चित्रपटाला प्रचंड लोकप्रियता महाराष्ट्राकडून भेटत असते। हवे असल्यास मी तुम्हाला प्रत्येक मुद्द्यावर आधारित फिल्म पोस्टर, लिस्ट किंवा अजून इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी सांगू शकतो। तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला याबद्दल कोणता व्हिडिओ बघायला आवडेल। आपण आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ देखील अपलोड करूयात। तुम्ही आपल्या चॅनलवर लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका। आपल्या चॅनलवर असेच काहीतरी माहितीपूर्ण व्हिडिओ येत असतात। जी काही मराठीमध्ये, हिंदीमध्ये जी काही माहिती हवी असेल आपल्या व्हिडिओवर लगेच जाऊन कमेंट करा। आपण मराठीमध्ये संपूर्ण माहिती एकदम सोप्या पद्धतीत समजून सांगत असतो। त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका। व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका। अजून बरेच असे व्हिडिओ येणार आहेत, त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।